उल्हासनगर येथे 2 ठिकाणी छापा मारून पोलिसांनी फटाक्यांचे गोडाऊन केली सील। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या अनेक रहिवासी भागांमध्ये फटाक्यांची अनधिकृत गोदाम सुरू आहेत। विनापरवाना कोणत्याही सुरक्षेविना रहिवासी भागांमध्ये फटाक्यांची ही मोठी गोदाम आणि दुकान बिनधास्तपणे सुरू आहेत। या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक फटाक्यांचा साठा करण्यात आला असून यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। याच अनुषंगाने उल्हासनगर शहर कॅम्प नंबर 4 च्या RGS स्कूलच्या बाजूला आणि कॅम्प 2 च्या मोनिका हॉल शेजारील 2 मोठ्या फटाक्यांच्या अनधिकृत गोदामांवर पोलिसांनी छापा मारलाय। या दोन्ही गोदामातील जवळपास 5.5 लाखापर्यंतच्या स्फोटक फटाक्यांचा बेकायदा साठा पोलिसांनी आढळून आल्याने त्यांनी तो सील केलाय। या प्रकरणी निकेश छाबरिया आणि उमेश वधेरिया या दोन्हीही गोदाम चालकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। उल्हासनगर शहरात फक्त 27 परवानाधारक फटाक्यांची दुकानातून असताना शहरात शेकडोंच्या संख्येने तेही रहिवासी भागात सर्रासपणे बेकायदेशीर फटाक्यांची विक्री केली जाते आहे। विशेष म्हणजे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या फटाक्यांचा साठा करण्यासाठी मोठी गोदाम या विक्रेत्यांकडून घेऊन ठेवण्यात आली असून त्या ठिकाणी करोडोंच्या फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे। दरम्यान यावर मोठी कारवाई झाली नाही तर उल्हासनगर शहरात एखादी मोठी दुर्घटना होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे। दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची अशा अनधिकृत स्फोटक फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर आणि गोदामांवर विशेष लक्ष असणार आहे। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। दिवाळी सुरू होणार आहे आणि आपल्याकडे जे काही व्यापारी आहेत, स्फोटक जे असे फटाके आहेत त्याचे साठवणूक मोठ्या प्रमाणात करतात, कोणत्याही प्रकारची परवानगी नाही। तर हे सगळं रोखण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन काय करत आहे आणि या संदर्भात काही गुन्हे देखील दाखल होते। यामध्ये सर्वात पहिल्यांदा तर जे काही परवानाधारक आहेत फटाक्याचे त्यांची आमच्या स्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे आणि 1 to 1 डोअर टू डोअर जाऊन त्यांनी सुरक्षिततेच्या जे परवानाधारक आहेत त्यांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या आहेत का नाही याची तपासणी केलेली आहे आणि तशा आपण त्यांना लेखी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर या व्यतिरिक्त जे परवाना नसतानाही फटाके स्टोअर करत आहेत आणि विक्री करत आहेत त्याच्यावर आपण एक उल्हासनगरलाही कारवाई केलेली आहे आणि कालच आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ठिकाणी असेच फटाके स्टोअर करून ठेवलेले अशी माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम जाऊन आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये BNS कलम 223 आणि 125 तसेच विस्फोटक अधिनियम 1884 कलम 9B यानुसार आपण कारवाई केलेली आहे। यामध्ये जो माल आहे फटाक्याचा तो एकूण 2,09,000चा हा सील केलेला आहे आणि त्याचबरोबर जे आरोपी यामध्ये निकेश छाबरिया आहे यांना आपण 35(3) नुसार अटकेची कारवाई केलेली आहे आणि पुढील तपास त्याचा चालू आहे। तर आपल्या हद्दीमध्ये जवळजवळ किती परवानाधारक असे फटाक्याचे विक्रेते आहेत? एकूण डिव्हिजनच्या हद्दीत आमच्याकडे 27 परवानाधारक आहेत फटाके विक्रेते आणि काही लोक नवीन पण कलेक्टर ऑफिस कडून लायसन्स काढून येत आहेत सध्या। त्यानुसार त्यांना अटी आणि शर्तीच्या अनुषंगाने त्या पद्धतीने आपण त्यांची तपासणी करत आहे। कारवाई सुरू राहणार आहे यापुढे कारवाई अशी सुरू राहणार आहे ज्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळेल किंवा आम्ही तपासणी करताना जर असं कुठे आढळून आलं की बेकायदेशीररित्या किंवा ज्या ठिकाणी त्यांना परवाना आहे आणि जेवढी कॅपॅसिटी आहे त्या ठिकाणी आणि त्या कॅपॅसिटीत न ठेवता माल त्यापेक्षा जास्त बाळगणे किंवा वेगळ्या ठिकाणी माल ठेवणे असं जर आढळून आलं तर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे। त्याचबरोबर नागरिक यांना आवाहन करू इच्छितो की जे काही परवानाधारक आहेत त्यांनी बेकायदेशीररित्या याचा साठा करू नये आणि असं जर कुठे आढळून आलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल। त्याचबरोबर नागरिकांनी असं कुठे बेकायदेशीर जर फटाक्यांची विक्री होत असेल तर त्याची तात्काळ माहिती पोलीस प्रशासनाला द्यायची आहे आणि स्वतः देखील फटाक्यांचा वापर करताना खबरदारी बाळगायची आहे। धन्यवाद।